सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची नोकरीतली चांगली कामगिरी इतरांवरती प्रभाव टाकेल. जर तुम्ही तुमच्या नियमित कामाव्यतिरिक्त काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही यशस्वी व्हाल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस निराशाजनक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा अत्यंत आरामदायी असेल. मित्र आणि नातेवाईकांशी तुमचे संबंध सुधारतील. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या पालकांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कौटुंबिक जीवनामध्ये तुमच्या अस्थिरता पाहायला मिळू शकते. तुमच्या पालकांशी काही वैचारिक मतभेद होऊ शकतात. प्रेमसंबंधांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. नोकरी करणारे लोक त्यांच्या वरिष्ठांना मेहनतीनं संतुष्ट करू शकतात. तुमचं उत्पन्न आज वाढेल आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याचे नवीन मार्ग देखील सापडतील. तुम्हाला तुमच्या खर्चावरती आज नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यापैकी काहींना आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर बिझनेस ट्रिप करणं शक्य आहे. हा तुमच्यासाठी एक आनंददायी अनुभव असेल. कौटुंबिक वातावरणातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे कुटुंबातील सदस्य तुमच्या यशाचा पूर्ण आनंद घेऊ शकणार नाहीत. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. नोकरी करणारे लोक त्यांच्या वरिष्ठांना स्वतःच्या मेहनतीनं संतुष्ट करू शकतील. तुमचं उत्पन्न आज वाढेल आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याचे नवनवीन मार्ग देखील सापडतील. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला विविध स्तरांवरनं अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही गोंधळाच्या स्थितीमध्ये आलात आणि ही परिस्थिती तुम्हाला वेळेवरती काम पूर्ण करण्यापासून रोखेल. आज संसाधनांच्या अभावामुळे काही व्यावसायिक योजना तुम्हाला थांबवाव्या लागू शकतात. घरातील ज्येष्ठांना संतुष्ट करणं आज तुमच्यासाठी थोडंसं कठीण असू शकतं. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान हनुमानांना सेंदूर अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की हाड आणि मूत्रपिंडाशी संबंधित आरोग्याच्या समस्यांशी झुंज देणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा कठीण असू शकतो. कुटुंबातील सदस्यांमधील गोंधळ आणि वादविवाद हा तुमच्यासाठी चिंतेचा विषय होऊ शकतो. आज तुमचं बजेट बिघडण्याची शक्यता आहे, परंतु तुमचं आरोग्य देखील आज ठीक राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरु किंवा ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं संवाद कौशल्य चांगलं राहील. त्यामुळे नोकरी व्यवसायामध्ये कोणत्याही नवीन प्रोजेक्टसाठी दिवस उत्तम राहील. आज तुम्ही बहुतांश उपक्रम यशस्वीरित्या व्यवस्थापित करू शकाल. वैवाहिक जीवन तुमचं आनंदी, सुखी आणि समृद्ध राहील. कुटुंबातील सदस्यांमधील गोंधळ आणि वादविवाद हा तुमच्यासाठी चिंतेचा विषय होऊ शकतो. आज तुमचं बजेट बिघडण्याची दाट शक्यता आहे. तुमचं आरोग्य आज ठीक राहील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांना लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या संपर्कामुळे तुम्ही आज व्यवसाय आणि व्यावसायिक संदर्भामध्ये महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये सर्वांगीण यश मिळेल आणि तुमची विचारशक्ती वाढेल. तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी तुम्हाला सर्व उपक्रमांमध्ये आनंदानं मदत करतील. प्रेम आणि विवाहाशी संबंधित समस्या दूर होतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही नोकरीमध्ये सर्व उपक्रमांमध्ये चमकाल आणि त्यामध्ये अव्वल येण्यासाठी नशीब तुम्हाला मदत करेल. नोकरी करणाऱ्यांसाठी कोणतीही विशेष कामं आज यशस्वी होऊ शकतात. परदेशी संपर्क असलेल्या लोकांना अचानक काही लाभ मिळतील आणि ते प्रवास देखील करू शकतील.
आर्थिकदृष्ट्या तुम्ही सुरक्षित असाल, परंतु खर्चाचा दबाव मात्र तुमच्यावरती जास्त राहू शकतो. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या मनातील बऱ्याच गोष्टींसाठी आवाज उठवत असल्याने तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी मन मोकळेपणानं बोलू शकाल. यावेळी तुमच्या कल्पकतेनं तुम्ही त्यांच्याकडनं मदत मिळवू शकाल. प्रभावशाली लोकांशी संपर्क साधणं तुमच्यासाठी फायदेशीर राहील. आज तुमचं आरोग्य उत्तम राहील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मिश्र परिणामांचा असेल. यामुळे तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये राहू शकाल. तुम्ही अनावश्यक गुंतागुंतींमध्ये आज अडकू शकता. नोकरी व्यवसायामध्ये चालू असलेल्या प्रकल्पांमध्येही तुम्हाला अडथळे येऊ शकतील. आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला वेळ लागू शकतो. व्यावसायिकांना बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या गुंतागुंतीच्या समस्यांवरती आज उपाय सापडतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हाल. नोकरीमध्ये तुमचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा आज विस्तारही करू शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचणी येतील. तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ तुम्हाला आज मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अगदी आनंदानं वेळ घालवाल. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध मधुर राहतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांना मोदकांचे नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या खूप यशस्वी व्हाल आणि तुमचं नाव आणि प्रसिद्धी सर्वत्र पसरेल. तुमच्यापैकी काही जण नवीन कंपनी किंवा भागीदारीमध्ये प्रवेश करू शकतील. तुम्ही चांगल्या तब्येतीचा आनंद घ्याल आणि तुमचा आत्मविश्वासही आज फार वाढलेला असेल. तुम्ही तुमच्या वरिष्ठांचे आणि सहकाऱ्यांचे लक्ष आज वेधून घ्याल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.